झटपट अमृतसरी छोले करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप छोले, पाणी, 2 टी बॅग्स, 1 मोठा चमचा तेल, 3 ते 4 बारीक चिरलेले कांदे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 टोमॅटोची प्युरी, 2 चमचे छोले मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, आलं, 2 हिरव्या मिरच्या. छोले स्वच्छ धुवून घेत भिजवून घ्यायचे आणि टी बॅग्स घालून वाफवून घ्यायचे. आता गरम तेलात जिरं आणि कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतायचा. आता त्यात आलं लसूण पेस्ट घालून कांदा तांबूस रंगावर परतायचा आणि यात छोले मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून परतून घेत यात शिजवलेले छोले घालायचे आणि हे मिश्रण एकत्रित शिजवून घ्यायचं. आता यात उभे काप केलेलं आलं आणि हिरव्या मिरच्या घालायच्या. झाले आपले झटपट अमृतसरी छोले तयार. आता इथे छोले मी छानपैकी 7 ते 8 तास भिजवून घेतले आहेत आणि टम्म असे फुलले छोले छान भिजलेले आहेत. कुकर आता इथे मी घेतलेला आहे. अमृतसरी छोले जे असतात ना त्याला असा काळसर रंग असतो. सो तो कसा आणायचा, कशामुळे येतो हेही आता बघूयात. ज्या पाण्यात भिजवलं ते पाणी शक्यतो मी वापरत नाही आहे. आता यामध्ये घालूया पाणी. छोले डीप होतील इतपत गॅस करते सुरू आणि यामध्ये ना मी घालते टी बॅग. तर रेग्युलर आपली चहा पावडर असते त्याच्या टी बॅग असतात, त्याच टी बॅग आहेत. 2 टी बॅग्स मी इथे वापरते. टी बॅग्स तुमच्याकडे नसतील, ऑफकोर्स घरी आपण नाही ठेवत टी बॅग्स, तर एक सुती कापड घ्या, त्यामध्ये चमचाभर चहा पावडर घाला, पुरचुंडी बांधा आणि ती पुरचुंडी यामध्ये ॲड करा. लावूयात झाकण आणि मध्यम आचेवर 20 मिनिटं हे छोले छान वाफवून घेऊ. छोले आपले शिजत आहेत तोवर ना आपण त्याचा बेसिक मसाला किंवा ग्रेव्ही तयार करून घेऊयात. तर इथे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं. जिरं मस्त फुललं की खूप सारा बारीक चिरलेला कांदा. येस, यामध्ये ना कांद्याचा थोडा जास्त प्रमाणात वापर करायचा आणि छान असा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आणि कांदा कॅरमलाइज होईपर्यंत म्हणजे हलकासा ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा. साधारण 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर कांदा परतून घेतला. हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट. हे एकत्र एकजीव छान शिजवून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघाल कांद्याला ना खूप असा छान तांबूस रंग आलेला आहे. काळपट तांबूस आपण म्हणतो तसा परफेक्ट रंग आलेला आहे. असाच या अमृतसरी छोलेसाठी कांदा आपल्याला परतून घ्यायचा, रादर तळून घ्यायचा मस्त काळपट होईपर्यंत. आता यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी. सो इथे मी 2 टोमॅटो वापरले आणि त्याची प्युरी तयार करून घेऊ आणि 5 ते 6 मिनिटं आणखी शिजवून घेऊ. टोमॅटो घातल्यावर हे मस्त असं परतून झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल तेल रिलीज होत आहे आणि रंगही एकदम काळपट आलेला आहे. आता काय करायचं, आता या स्टेजला यामध्ये घालतोय छोले मसाला. 1-2 चमचे छोले मसाला मी यामध्ये घालणार आहे. लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि हे करूयात मिक्स आणि एखाद मिनिटभर परतून घेऊया. आता हा मसाला छान कंबाईन झाला की इथे छोले जे आपण कुकरला शिजायला घातले होते, तेही मस्त शिजलेले आहेत. चेक करूयात. येस, परफेक्ट शिजले आहेत. ओव्हरकुक नाही झालेले पण ॲट द सेम टाईम कच्चे पण नाही आहेत. आता यातले हे चहाच्या मसाला बॅग्स आहेत, या काढायच्या. आता यामध्ये घालूयात हे छोले, शिजवलेले सगळे छोले त्याच्या पाण्यात सकट घालायचे. परफेक्ट रंग आलेला आहे जसा हवा तसा. आता मस्त 7-8 मिनिटं हे छान उकळून घेऊयात. मस्तपैकी 7 ते 8 मिनिटं छोले या मसाल्यांमध्ये शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकाल काय परफेक्ट रंग आलेला आहे, टेक्स्चर आलेलं आहे. काळपट झालं आहे पण एक्स्ट्रीम अगदीच डार्क काळं झालं नाही. परफेक्ट जसा रंग हवा अमृतसरी छोलेना तसाच रंग आलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात आलं स्लाइस केलेलं आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या. यामध्ये ना आपण लाल तिखटाचा वापर अगदी कमी केलेला आहे, त्यामुळे हिरवी मिरची हे करूयात मिक्स. आणि आता इथे आपले मस्त टँची चवीचे अमृतसरी छोले बनवून तयार आहेत.